पुरुषाच्या वॉशरूम मध्ये गेले तर त्यांना अनकम्फर्टेबल वाटायचं आणि जेव्हा आम्ही स्त्रियांच्या वॉशरूम मध्ये गेलो तर त्यांना अनकम्फर्टेबल वाटायचं. तर आम्हाला असं वाटायचं की आमचं एक सेपरेट शौचालय असावं. समाजामध्ये काही चांगली लोक पण आहेत ज्यांनी मला सपोर्ट केला. आज त्यांच्या माध्यमातूनच पुण्यामध्ये मी फुटपाथ शाळा चालवते. जे मुलं सिग्नलवरती भिक्षा मागतात त्यांना शिकवण्याचं काम करते. भारताचे नागरिक म्हणून एक नागरिक म्हणून आम्हाला जे मूलभूत जे सुविधा सरकार इतरांना देत असतं त्याचा आम्हालाही मिळावा. वेदना असतात. वेदना स्त्री पुरुष तृतीयपंथी किंबहुना प्राणी मात्राच्या सर्वांच्या समान असतात. मी तृतीयपंथी आहे म्हणून मी तृतीयपंथींसाठीच काम करत नाही, कारण की एक समाजाचा एक अविभाज्य घटक आणि एक माणूस म्हणून समाजासाठी काहीतरी दायित्व पूर्ण करायचं त्या दृष्टीकोने मी काम करत आहे. समाजात वावरत असताना आपल्याला स्त्री पुरुष समानता, स्त्रीने बाहेर पडून काम करावं किंवा अनेक गोष्टी आपण अडॉप्ट करत असतो आणि अशामध्ये समाजातला एक महत्वाचा घटक म्हणजे तृतीयपंथी, जो आपण दुर्लक्षित करतो. तृतीयपंथांना आता मतदानाचा अधिकार मिळाला असला, त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या असल्या, आरक्षण मिळालं असलं तरी मात्र एक मूलभूत सुविधा जी शौचालयाची आहे ती मात्र एक मोठा प्रश्न आहे. पण पुणे स्टेशन परिसरामध्ये तृतीयपंथीयांसाठी एक शौचालय उभारण्यात आलंय. हे पुण्यातलं नाही तर भारतातलं पहिलं शौचालय आहे जे तृतीयपंथी नागरिकांसाठी उघडण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी प्रयत्न केलेल्या डॉक्टर आम्रपाली मोहिते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. तर नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत. पहिलं शौचालय आहे हे भारतातलं, जसं आपण मगाशी म्हणालो, तर काय नेमकी भावना आहे आणि पहिलं आणि याच्याच काही अंतरावर दुसरंही शौचालय आहे, तर काय नेमकी भावना आहे नागरिक म्हणून? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आम्ही तृतीयपंथी समुदाय देखील म्हणजे पारलिंगी समुदाय देखील समाजाचा एक अविभाज्य घटक आहे आणि इतर समाजाच्या जे नागरिकांप्रमाणे त्यांच्याही काही मूलभूत गरजा आहेत. तर जसं की शासन जसं बाकीचे जे नागरिक आहेत त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतात, तसं आम्ही समाजाचे एक अस्तित्व असलेल्या घटकालाही मूलभूत अधिकार मिळावे आणि त्यांच्यासाठी जे मूलभूत गरजा आहेत जसं की आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्याच प्रकारे वेगळ्या सामाजिक कायदे असतील, त्याच प्रकारे आता शौचालय, की आमच्यासारखी जे तृतीयपंथी म्हणजे माझ्या जे बहिणी आहेत ते पुरुषांच्या अगोदर सुविधा नव्हत्या, त्यांना सेपरेट असं शौचालय नव्हतं. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता की तृतीयपंथी समुदायासाठी देखील सार्वजनिक ठिकाणी शौचालय असावे, परंतु अद्याप त्याच्यावरती कुठेही कारवाई केली गेली नव्हती, अद्याप त्याच्यावर फॉलोअप घेतला गेला नव्हता. तर याच अनुषंगाने मी म्हटलं की जेव्हा आमच्या तृतीयपंथी समुदायातील माझी बहिणी आहे ती पुरुषाच्या वॉशरूम मध्ये गेले तर त्यांना अनकम्फर्टेबल वाटायचं आणि जेव्हा आम्ही स्त्रियांच्या वॉशरूम मध्ये गेलो तर त्यांना अनकम्फर्टेबल वाटायचं. तर आम्हाला असं वाटायचं की आमचं एक सेपरेट शौचालय असावं जिथं की आम्हाला म्हणजे बिनधास्तपणे आम्ही तिथे जाऊ शकतो. तर याच अनुषंगाने मी पुणे महानगरपालिकेला 2022 पासून पाठपुरावा केला आणि 2022 पासून पाठपुरावा करून आज ही म्हणतात ना, सर्व लोक मला म्हणत होते की दिवे स्वप्न आहे, पण हे दिवे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप साऱ्या गोष्टींना मी म्हणजे खूप वेळा मला नकार मिळाला, खूप वेळा असं पॉसिबल नाहीये, तरतूद नाही असे खूप सांगण्यात आलं, परंतु मी वारंवार पाठपुरावा केला. मी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश सांगितलं की असं आहे आणि आम्हालाही भारताचे नागरिक म्हणून एक नागरिक म्हणून आम्हाला जे मूलभूत जे सुविधा सरकार इतरांना देत असतं त्याचा आम्हालाही मिळावा असा पाठपुरावा करून आज आपण तृतीयपंथी समुदायासाठी हे पुण्यातलं नवीन महाराष्ट्रात किंबहुना भारतातलं पहिलं वॉशरूम आता चालू केलेलं आहे आणि हे जे वॉशरूम आहे हे तृतीयपंथी समुदायाच्या अस्तित्वाचा एक वलय निर्माण करण्यासाठी नक्कीच पायाभूत ठरेल. नक्कीच. तर जसं तुम्ही आता म्हणालात की तृतीयपंथीयांसाठी तुम्ही कार्यशील आहात, तुम्हाला सप्तरंगी आई म्हणून देखील ओळखलं जातं, तर समाजासाठी काय काय योगदान देणार आहात पुढे आणि जसं यामध्ये प्रयत्नशील होतात तसंच पुढे आणखी काय कार्यपद्धती किंवा योजना आहे? ज्या समाजाने मला प्रत्येक वेळेस हिनवलं, अपमान केला, तिरस्कार केला, किंबहुना मला दूर लोटलं, त्या समाजाला आपलं समजून आज समाजाप्रती माझं एक छोटंसं दायित्व पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करते. समाजामध्ये काही चांगली लोक पण आहेत ज्यांनी मला सपोर्ट केला. आज त्यांच्या माध्यमातूनच पुण्यामध्ये मी फुटपाथ शाळा चालवते. जे मुलं सिग्नलवरती भिक्षा मागतात त्यांना शिकवण्याचं काम करते. त्याच प्रकारे माझं अन्नछत्र असतं. ससून रुग्णालयाच्या परिसरामध्ये जे लोक इथं उपचारासाठी येतात त्यांच्या नातेवाईकाचे हाल होऊ नये त्यासाठी बेघर लोक जे ससून रुग्णालय असेल, त्याच नंतर आपलं पुणे स्टेशन परिसर असेल, या ठिकाणी माझं अन्नछत्र चालतं. रोजचं 50 लिटर दूध असतं. जे फुटपाथवरती जे बेघर मुलं असतात तर त्यांचं आरोग्य उत्तम राहावं त्यासाठी त्यांच्यासाठी माझं रोजचं 50 लिटर दूध असतं.
मी तृतीयपंथी दिव्यांग बांधव देह विक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करते. दिव्यांग बांधवांना कुबड्या, व्हीलचेअर, कृत्रिम हातपाय बसवून देण्याचं मी काम करते. त्याच प्रकारे मी माझा वृद्ध सखा उपक्रम आहे. ज्या आजी आजोबांना कोणी सांभाळत नाही त्यांना बीपी शुगरच्या गोळ्या, हिरिंग मशीन्स असेल, मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल, या सगळ्या गोष्टी मी करत असते. आणि मी व्यसन मुक्तीसाठी पण काम करते. आणि त्याचबरोबर मी प्राण्यांसाठी काम करते. जे प्राणी असतात, स्ट्रे डॉग, स्ट्रे कॅट, त्यांना फिडिंगचं काम असेल, हिट अँड रन केसेस असेल, त्यासाठी मी काम करते. मी मासिक पाळी अवेअरनेस सेशन घेत असते. मासिक पाळी निसर्गाने एखाद्या स्त्रीला आई बनण्यासाठी दिलेलं वरदान आहे, परंतु खूप साऱ्या लोकांमध्ये त्याच्या बाबतीत गैरसमज आहे. ते दूर करून ज्या महिला सॅनिटरी पॅड विकत घेऊ शकत नाही त्यांना सॅनिटरी पॅड देण्याचं मी काम करते. आणि मी वेदनांसाठी काम करते. वेदना असतात. वेदना स्त्री, पुरुष, तृतीयपंथी किंबहुना प्राणी मात्राच्या सर्वांच्या समान असतात. मी तृतीयपंथी आहे म्हणून मी तृतीयपंथींसाठीच काम करत नाही, कारण की एक समाजाचा एक अविभाज्य घटक आणि एक माणूस म्हणून समाजासाठी काहीतरी दायित्व पूर्ण करायचं त्या दृष्टिकोनाने मी काम करत आहे. आणि सर्वात महत्वाचं मी म्हणेन की आम्ही भारताचे नागरिक, संविधानामध्ये असा उल्लेख आहे, तर त्या संविधानामध्ये असं कुठे उल्लेख लिहिला नाही की आम्ही भारताचे स्त्री किंवा आम्ही भारताचे पुरुष, तर त्या लोक या शब्दामध्येच मी सामावली गेलेली आहे. आणि संविधानाने, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, सर्वोच्च न्यायालयाने माझं अस्तित्व मान्य केलेलं. तर सर्वसामान्य लोकांना, जे समाजाला मी विनंती करेन की आमचंही अस्तित्व तुम्ही मान्य करा. आम्ही समाजाचा अविभाज्य भाग आहोत. आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघू नका. आज माझ्या अस्तित्वाची लढाई लढता लढता समाजासाठी मी एक दायित्व पूर्ण करण्याचा एक छोटासा प्रयत्न करते. आणि यासाठी समाजातील काही कर्तव्यनिष्ठ लोक मला मदत करतात. अजून मी आवाहन करते की ही उमलत्या वेळीला आपल्या सर्वांच्या आधाराची गरज आहे. आणि हे आधार मी फक्त त्याच लोकांकडून अपेक्षित करू शकते की जे समाजामध्ये कर्तव्याला प्राधान्य देत असतात. बरं, आपण जसं बघितलं की पूर्ण तृतीयपंथी जो समाज आहे त्यातले काही अगदी हातावर मोजण्या इतकी लोक आहेत ज्यांच्यामुळे पूर्ण समाजाकडे एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं. ते लोक वेगवेगळ्या म्हणजे गैरकृत्यांसाठी त्यांची ओळख असते. मात्र आता एक वेगळं टॉयलेट तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि या ठिकाणी गैरकृत्य न होण्यासाठी काय काळजी तुमच्याकडून घेतली जाईल? आता गैरकृत्य तर मी म्हणणार नाही, कारण की तृतीयपंथी समुदायाकडे नेहमीच वेगळ्या नजरेने बघितलं जातं. तृतीयपंथी समाज हा म्हणजे असा वेगळा समाज नाहीये. हाही माणूस आहे. आणि समाजाने दिलेले, संविधानाने दिलेले कर्तव्य अधिकार आम्हालाही लागू आहेत. आणि आमच्या समाजामध्ये असं नाही की मी म्हणेन की सगळे वाईट लोक आहेत. खूप चांगले लोक आहेत. खूप सारे छान लोक काम करतात. आज विचार करा, कोणी डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहे, वेगवेगळ्या ठिकाणी ते लोक म्हणजे पुढं कोणी बिझनेसमॅन आहेत आणि समाजासाठी काहीतरी ते देत आहेत आपलं अस्तित्व. आज तृतीयपंथी म्हणून जगणं खूप अवघड आहे, सोपं नाहीये. आज संघर्ष करून माझ्या ज्या बहिणी आहेत समाजामध्ये ताटमानेने जगत आहे. तर असं म्हणू नका की मी मला थोडंसं वाईट वाटलं की तृतीयपंथी गैरवर्तणूक कधीच करत नाही. आज आमच्या हाताला कामं नाहीयेत. समाज आम्हाला वेगळ्या नजरेने बघतो. समाजाने किंवा प्रशासनाने आमच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवणं गरजेचं आहे. प्रशासनाने आमच्यासाठी वेगवेगळ्या योजना जर राबवल्या, प्रशासनाने आमच्यासाठी जर वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केल्या, आम्हाला सवलती उपलब्ध करून दिल्या, आमच्यासाठी वेगळे कायदे निर्माण केले तर, आणि आम्हाला रोजगाराची संधी दिली, आम्हाला समान अधिकार दिला, कायद्याचं संरक्षण आम्हाला मिळालं, तर आम्ही समाजाच्या इतर घटकापेक्षाही चांगलं काम करू असं मी तुम्हाला ग्वाही देते. आणि आमचा समुदाय म्हणजे उपेक्षित आहे, वंचित आहे. प्रशासनाच्या आधाराची त्याला गरज आहे. किंबहुना आता कित्येक दिवसांपासून, कित्येक वर्षांपासून, कित्येक शतकांपासून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब आहे. याला समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपल्या प्रशासनाच्या आधाराची नक्कीच गरज लागणार आहे. तर आपण आता संवाद साधला डॉक्टर आम्रपाली मोहिते यांच्याशी. यांच्याच इनिशिएटिव्ह मधून अशा प्रकारचे प्रयोग होत आहेत पुण्यामध्ये आणि त्या नक्कीच प्रयत्नशील असणार आहेत यासाठी. मात्र तृतीयपंथी समाज अजूनही त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी प्रयत्नशील आहे, झगडतोय आणि त्यांचा हक्क मागतोय. पुण्याहून आकांक्षा यादव, सिविक मिरर.